हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 270 मेघ. दांभिक त्यांचे ढोंग सर्वांना सत्य वाटावे म्हणून त्यात अशी काही मेघ घालून ठेवतात की त्यामुळे सर्वसामान्य जनांची दिशाभूल होते आणि ते बिचारे पापभिरू त्या दंभपणाचे बळी ठरतात. यासाठी कोणी शब्दांचे फुलोरे उडवतात, तर कोणी भव्यतेचे बेगडी प्रदर्शन करतात, तर कोणी छाप पाडणाऱ्या हातचलाखीसारख्या युक्त्या प्रयुक्त्या शोधून काढतात, तर कोणी बेमालूम अभिनय करतात, तर कोणी भावनेला काळजापर्यंत हात घालतात, तर कोणी दुसऱ्याची प्रतिष्ठा पणाला लावतात. कसंही करून दुसऱ्याचा तवा करतात, तो त्याच्याकडूनच तापवून घेतात आणि त्यावर स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतात. पोळी भाजून झाली की तो तापलेला तवा तसाच करपवत ठेवून तेथून दूर निघून जातात. सर्वांना तो तमाशा दाखवतात आणि त्यांच्यात उभे राहून टाळ्या वाजवतात. यावर एक पारंपरिक कथा आहे. एक राजा होता. त्याला पोशाखाची, कपड्यांची फार हौस होती. कपड्यांसाठी राजा कितीही खर्च करायला तयार होत असे. त्यामुळे नाविन्य असलेले कपडे घेऊन त्याच्याकडे व्यापारी येत असत आणि भरपूर पैसे कमावून जात असत. एकदा कापडाच्या व्यापाऱ्याच्या वेशात 2 जण राजाकडे आले. त्यांनी राजाला सांगितले की ते नुकतेच स्वर्गात जाऊन आले आणि तेथून त्यांनी पृथ्वीवर उपलब्ध नाहीत असे कपडे आणले आहेत. कपडे आणि तेही स्वर्गातून पृथ्वीवर उपलब्ध नसलेले आहेत असे म्हटल्यावर राजाचे डोळे लुकलुकले. त्याने ते कपडे दाखवायला सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी राजाला सांगितले की कपडे स्वर्गातील आहेत. नेहमी देव, गंधर्व आणि अप्सरा असे कपडे घालतात. ते कपडे अत्यंत पवित्र आहेत. त्यामुळे ते कपडे पापी माणसांना दिसू शकत नाहीत. त्यांनी राजाला सांगितले की कपडे ते स्वतः राजाच्या अंगावर चढवून देऊ इच्छितात. त्यामुळे राजाने अंगावरील कपडे काढावे. राजाने अंगावरील कपडे काढले. त्या दोघांनी कपडे चढविल्याचा अभिनय केला आणि आजूबाजूला उभे असणाऱ्या नोकरांना आणि दासींना विचारले की कपडे कसे आहेत. आपण पापी ठरू नये म्हणून प्रत्येकाने त्या कपड्यांची भरपूर स्तुती केली आणि राजाला ते कपडे फारच शोभून दिसत आहेत असे सांगितले. त्यानंतर प्रधानासह प्रत्येकाने त्या कपड्यांची तोंड भरून स्तुती केली. राजाने खुश होऊन त्या दोघांना भरपूर धन दिले. शेवटी त्या अद्भुत कपड्यांनिशी राजाची नगरातून वरात काढण्यात आली. ते दोघे प्रजेमध्ये उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्यावेळी एक लहान बालक मोठ्याने म्हणाला, राजा नग्न आहे. तेव्हा कोठे राजाचे डोळे उघडले. राजाने इतरांना दरडावून विचारल्यावर सर्वांनी ते मान्य केले. तोपर्यंत ते दोघे तेथून केव्हाच पसार झाले होते. कथामृत 271 परतीचा मार्ग. एक प्रत्यक्ष माझ्या आणि त्यावेळी माझ्या शिबिराला उपस्थित असलेल्या साधकांच्या साक्षीने घडलेली चतुर्वै सत्यम घटना नमूद करत आहे. पुण्याला एरंडवण्यात नवीन कलमाडी हायस्कूलच्या समोरील बांबूच्या गल्लीत श्री कणकुरीकर वकील साहेबांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर माझे योग साधना हे शिबिर चालू होते. सायंकाळ उलटून काळोख झाला होता. सुमारे 7 वाजले होते. वाहनांचा आवाज येत असल्यामुळे खिडक्यांची दारे लावलेली होती. दार ढकललेले होते. मात्र हवा खेळती राहावी म्हणून फक्त एका खिडकीचे एक दार अर्धवट उघडे ठेवले होते. पंखे चालू होते. ओंकार कसा करावा याचे मी प्रात्यक्षिक दाखवत होतो. त्यामुळे माझे डोळे बंद होते. शिबिराला 5 साधिका आणि 6 साधक उपस्थित होते. मी ओंकार करत असताना एकदम साधिका म्हणू लागल्या, पंखा 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 आधी बंद करा. लवकर कोणीतरी पंखा बंद करा. मी डोळे उघडले त्यावेळी
शिबिराला उपस्थित असलेली कणकुरीकरांची कन्यका श्रेया पंख्याचे बटण बंद करत होती. मी डोळे उघडले आणि प्रश्नार्थक मुद्रेने सर्वांकडे पाहिले. त्यावेळी साधक म्हणाले की खिडकीच्या उघड्या असलेल्या त्या एका दारातून एक पक्षी आत आला आहे. पाहिले तर काळपट रंगाचा, अंगावर 2-4 लाल ठिपके पट्टे असलेला, चिमणी सदृश, चिमणीच्या आकाराचा, त्याच्या आकाराच्या मानाने चोच लांब असलेला तो पक्षी धापा टाकत असल्यासारखा दिसत होता. त्याला इजा होऊ नये म्हणून पंखे बंद केले होते. तो पक्षी आत आल्यावर तेथून बाहेर जाण्यासाठी धडपडू लागला. खिडक्यांना काचा होत्या. तो पक्षी खिडक्यांच्या काचांना धडक मारून, चोच मारून तेथून बाहेर जाण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. ही खटपट अत्यंत चपळाईने चालू होती. परंतु तो पक्षी जेथून आत आला होता त्या उघड्या खिडकीतून त्याला काही परतीचा मार्ग दिसत नव्हता. बाकी सर्व खिडक्यांना त्याने धडक दिली होती. हे पाहून साधकांनी खिडक्या उघडल्या, दार उघडले. त्यावेळी तर आपल्याला धोका निर्माण झाला आहे असे समजून तो खूप घाबरल्यासारखा वाटला. शेवटी मी लाईट्स बंद करा असे सांगितले. आता काळोख झाल्यावर त्याला बाहेरील लाईट दिसले आणि तो एका खिडकीतून बाहेर गेला. आपलेही असेच आहे. आपण जन्मतःच संसारात प्रवेश करतो. तेथे लहानाचे मोठे होतो. संसार थाटतो. यथाकालावधी संसार हेच उद्दिष्ट नाही ह्याची प्रचिती येते आणि संसाराचा फोलपणा उमजतो. मग या संसारातून बाहेर पडायची धडपड सुरू होते. परंतु लक्षात येत नाही की ज्या संसारात प्रवेश केला, जेथे संसार जगलो, त्या संसारामधून बाहेर पडण्याचा परतीचा मार्ग त्या संसारातच दडलेला आहे. गुहेत जाण्याचा किंवा तप करून बाहेर परत येण्याचा मार्ग एकच असतो. हरि ओम.